काही विषय बट ते आबाळ फाडून मी चंद्रावर आले. मग मी पण त्याला शिवी दिली. नाही तू असं काय, तिने काय तर शिवी दिली. मी त्याला डायरेक्ट म्हणलेलं ये समोर असलं तर गुडघं तोडतो आणि गळ्यात टाकतो म्हणून. की काही लोक पण असे पण म्हणतात की फक्त तुझे मुस्लिम फॅन्सच आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत जन्मलेलं पोरगा आहे मी. अल्लाह अकबर लिहून असं कट्टर तिथंच नाही मी मुस्लिमच आहे. काय गेलं चंद्रावर आबा हेपलत नाही मी. आबाला हेपकोललो तर हेपकोललोच, खरंच हेपकोललो मी. एक आलं फॉर्च्युनर घेतला आम्ही, हत्ती घेतलं, एकटा आलं घोडा घेतला, एकटा आलं डायनोसॉर घेतलं. मी अध्यक्ष असं बोलते, भैया गायकवाड बोलते. साधला जे मगाशी म्हटलं की लई जाबा हे म्हणूनच तुम्हाला सांगायला लावली हिच्या पाठी मग एक डेंजर रियालिटी मध्ये कष्ट आहे म्हणून हे कुणाला झेपणार. काही जातीवादाचा प्रश्न येतो की काही लोक पण असे पण म्हणतात की फक्त तुझे मुस्लिम फॅन्सच आहेत. माझा गुरु हिंदू आहे, त्या टायमिंगला सपोर्ट करणारी पोरं हिंदू होती. नमस्कार. रोहन स्वामी प्रोडक्शन आणि के न्यूज मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉफी विथ इन्फ्लुएन्सर या भागामध्ये आज आपल्या सोबत आहेत एक सामान्य कुटुंबातील चहाची टपरी ते हजारो लोकांचा एक आदर्श, बॉडी बिल्डिंग मध्ये ज्यानं आपलं चांगलं करिअर केलं आणि जो युवकांना ज्या टिप्स देतो असा एक सामान्य व्यक्ती म्हणजे साद अख्तर. साद, तुझं या भागामध्ये स्वागत. थँक्यू, अभिनंदन. पहिला तुला प्रश्न की चहाची टपरी म्हणजे सामान्य कुटुंब, त्याच लाखो फॉलोअर्स असलेला एक इन्फ्लुएन्सर, तू बाहेर गेलास तर हजारो युवक तुझी वाट बघत बसली असतात. हा प्रवास कसा आहे याच्याबद्दल आम्हाला काय म्हणजे प्रेम करतात पोरं. जसं की आता मी फिटनेस लवर आहे. बॉडी 1 वर्षात चॅलेंज दिलेलो की बाबा असं मी बॉडी करणार, तर ते एक चॅलेंज मी असं जिंकलोय. लोकांना पटते म्हणून ते लोक असं उत्सव असतात, अरे हे कसं काय करून दाखवले म्हणून ते असं एक सोशल मीडियावर व्हायरल होत 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 जिथं मी एक जातोय की बाबा ह्या ठिकाणी मी येणार आहे, फक्त ते बघायसाठी येतात. पहिला मोबाईल मध्ये बघत होती मी जे चॅलेंज करायचो की असं मी बॉडी करणार आहे आणि त्यांच्याच जर लोकेशनला मी जातोय सांगून जिथं जायचंय तिच्या आदल्या दिवशी सांगतोय की बाबा येणार आहे मी, तर ते बघायसाठी फक्त मला येतात. तुला बघायला फक्त युवक येतात. येस. मग हे चहाची गाडी जी आहे, म्हणजे मी ज्यावेळी तुला पहिल्यांदा भेटायला होतो, मी बरेच वेळा तू मला हाक मारलीस, मी तुला जाता येता बघतोय. चहाच्या गाडीवर तू नेहमी असतोच, पण हे कसं सांभाळतोस? म्हणजे मी विचारला प्रश्न काय की चहाची गाडी ते इन्फ्लुएन्सर, म्हणजे चहाची गाडी आणि हे इन्फ्लुएन्सर तुझा फॅन्स क्लब जो आहे तो कसा सांभाळतोस, कसा वेळ देतोस? दिवसभर आता मी बघा तुम्हाला पटणार नाही, 5ला उठतोय, माझं काय असेल ते जरा नमाज पडतोय, फ्रेश होतोय, जिमला जातोय, जायच्या आधी डाएट असते माझं एक, वर्कआउट करतोय, 10ला मी चहाच्या गाडीवर येते. म्हणजे 5 वाजल्यापासून मॉर्निंगच्या 10 वाजता म्हणजे किती तास झालं? 5 तास झाले. 5 तास झालं. हे माझ्या आयुष्यातलं 5 तास मी तिला महत्व देतोय. हे 5 तासच आहेत माझ्याकडे. मग तिथं मी हार्ड वर्क करतोय, त्यानंतर मी माझ्या चहाच्या गाडीवर येतोय 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. इथं मी अडकतोय चहाच्या गाडीत. इथं जर मी आता बाबांना पण म्हटलं काम करता करता मी एक अर्धा तास जाणार आहे किंवा 1 तास जाणार आहे, लगेच बाबा चिडतात, नाही पहिला काम करायचं. हे लहानपणापासून मला एक भीती आहे की हिथनं हल्लं तर बाबा शिवाय देतात. पण ते का देतात त्यांचं पण बरोबर आहे की ते चहाची गाडी एकट्याला हँडल होत नाही. माझ्या चहाच्या गाडीवर 100 जण ऑर्डर देत असतात, हे दे ते दे, बिगर साखर दे, काळा चहा दे, ह्या दे, पण ते एकट्याला हँडल होत नाही. म्हणून मी सरकले की ते बाबांना लोड होते. म्हणून ते लहानपणापासून मी ते चहाच्या गाडीवर जे उभारते तिथं माझ्या डोक्यात पण एक आहे की बाबा हिथनं आपल्याला हलवून चालणार नाही. मग माझ्याकडे टाइम किती आहे? सकाळचं. मग ते माझ्या एक आयुष्यात एक राग आहे की बाबा आपल्याला काय तर करायचं आहे आणि हे पण हँडल करायचं आहे. मग मॅनेज कसं करायचं? 5 तास म्हणजे आपल्या आयुष्यातलं तुम्ही दिला तर भरपूर झालं, पण ते पोरं आत्ताची देत नाही. 5 उठतात 10ला. सगळीच नाही, पण काही जण काही जण म्हणजे माझं सांगायला लावले, यंग पोरं म्हणा लावले आता उठत नाही, बट उठलं ते त्यांचं प्रश्न आहे. बट माझं ही प्लॅन सांगायला लावले तुम्हाला
मॉर्निंगचे जे 5 तास असतात मी त्यात सुट्टीच देत नाही. मला ते स्ट्रगल म्हणजे मी पूर्ण लावते. पप्पांची वडिलांची जी भीती आहे ती अजून आहे तुला, त्या भीती पण किंवा ते एक वडिलांचा आपण घाबरत जरी नसतो तरी आदर असतो त्यांचा, 100% तो तू 100% पाळतोस. म्हणजे असं कधी कधी म्हणतात ते पहिला ती गॅस पिटी ते मोबाईल तिकडे नेहमी पिटू जा, आधी गॅस नाही, पिटू. पहिला तसंच व्हायचं. आता मी फेमस होताना एक नाही मोबाईल मध्ये जे मी सारखं बघायचं कितीतरी म्हणजे 2 वेळा घरात भांडणं झाल्या. म्हणजे कधी चहात साखर हे जास्त घरात पडल्या म्हणजे की बाबांना येऊन सांगितल्यात आईला हे कामाकडे लक्ष देत नाही, नुसती मोबाईल मध्ये असते. आता त्यांना माहित नाही मोबाईल मध्ये मी काय करत असतो, कारण ते ओल्ड आहेत, त्यांच्याकडे कीपॅडचा मोबाईल आहे आणि मी इथं काय काय जुगाड करत असतो, एडिटिंग करत असते, रील करत असते, ते त्यांना काय माहीत नाही आहे. एक 8 महिन्यापूर्वी त्यानंतर कळालं की बाबा आपलं पोरग ह्या मोबाईल मध्ये जे बघते, जे माणसं मला येऊन भेटतात बाबासमोर, लोक मला सेल्फ्या काढून जे नेतात दुकानच्या बाबासमोर, तर नंतर बाबांना कळालं की हे नेमका चालले काय तुझं. मी म्हणलो मग ते सेल्फ्या म्हणजे अनेक 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 वचनी सेल्फ्या, म्हणजे अनेक लोक येतात सेल्फ्या काढायला. अनेक नाही म्हणले की आता पटेल नाही पटेल जरा मोठं बोलते, पब्लिकला कळते, पण जरा मी मोठं बोलतच मोठं झाले. नाही म्हणले की 60-70 सेल्फ्या रोजची होत्या. बर, इथल्या नाही, कोल्हापूर जिल्ह्यातली एक पोरं येतात, एक 30 भर, पण बाहेरची जास्त येतात. मग ते सेल्फ्या, मग बाबांना कळाले की पोरगा आपलं काहीतरी चांगलं करायला आले. मग आत्ता जरासा वरडत नाही, पण म्हणजे 8 महिने वरडायची मोबाईल मध्ये का तोंड घालायला आले. नंतर कळालं पोरांना, बाबांना, मित्रांना सांगितलं, मित्रांनी जे बाबाला सांगितले की असं तुमचं पोरग करायला आले, त्याला जरा करायला द्या, चांगलं प्रोत्साहन द्या जरा त्याला. मग त्यानंतर मग ते चालू झालं. आता जरासा वरडायचं कमी आलं. असं म्हणजे असं कसं झालेलं नाही ना की ते रील बघत कुठतरी ज्याला बिगर साखर पाहिजे त्याला जास्त साखर झाले की झाले, चहा उतू जाते, दूध उतू जाते, बोंबा आता पण होते. पण ते बाबा यायच्या आधी सगळं मग काय करते स्वच्छ आता व्हिडिओ बघितला तर त्यांना कळणार की तू दूध तू घालू असं. मग कस्टमर आता कसं होतं की आधी नुसता चहाची गाडी तू म्हणतोस 8 महिने किंवा वर्षभर धरून चाल, ओके, त्यावेळेचा 7-8 चहा द्यायला जाणारा किंवा तिथं उभारून चहा देणारा, आणि आता एक 7-8 एवढं फॅन्स वाला फेमस झालाय कोल्हापूर नाही, महाराष्ट्रात मी म्हणतो की सगळीकडे फेमस झालाय. तर त्यावेळी ही जी चहा प्यायला लोक येतात त्या सगळ्यांनाच माहिती असेल की हा 7-8 फेमस झालाय. त्यावेळीची आधीची त्यांची प्रतिक्रिया आणि आताची म्हणजे चहाचा गोडवा त्यांना वाढल्यासारखा वाटतोय का? नाही, ते काय म्हणतात माहितीये का, ए बाबा तू आता फेमस झालाय, तू आमच्यासाठी अजून चहावाला गप चहा दे आणि इकडे चहा, म्हणजे लय बोलू नको, गप चहा दे आणि निघ, असं म्हणतात. म्हणजे ते बट कसं रिस्पेक्ट करतात, त्यांना पण कळाले की बाबा मी कुठून कुठपर्यंत आले, म्हणून ते रिस्पेक्ट करतात. एकटा असले की चेष्टा होत्या, हे जा असं, हे काय म्हणतोस, ते काय म्हणतोस आपल्या ह्याच्यात. पण जे 4 माणसं त्यांच्या समोर जेव्हा असतात त्या टायमिंगला माझं पण तिने आधार आत्ता करतात. म्हणजे हा बाबा पहिल्यासारखं हे नाही, लोकांसमोर बोलायला एकटा बोलले की मग काय त्याला 4 शिव्या देऊया, असं ते त्यांच्या डोक्यात असते. पण मला काय असं वाटत नाही, मी नॉर्मल असतो, असंच आहे ना. मग आता चहा प्यायला तू सांगितलं की रेग्युलर लोक येणार आहेत, पण फक्त 7-8च्या गाडीवरच चहा प्यायला जायला पाहिजे किंवा तो आम्हाला आवडते म्हणून अशी लोक भरपूर आहेत. असं सीन काय होते माहिती काय, पहिला काय कोण ओळखत नव्हतं, मी माझं चहा विकायचं. आता पोरांच्यात कॉलेजमध्ये चर्चा होत्या, चला आज 7च्या चहाच्या गाडीवर जावे, तिला बघायसारखं पण होते आणि कारण पण मिळते. मग मी तिथं असतोय, मग त्यांच्यात चर्चा होत्या, हा मग चहा पित्यात, मग म्हणतात मला की बाबा सर तुम्हाला आम्ही भेटायला आल्यात. मग नंतर भेटतात, मी पण त्यांना बोलतोय बाबा तुमचं वर्कआउट चालू आहे का नाही, काय चालू आहे का नाही, चहा विकतच आहे. मग असं तुमची रील आम्ही बघतात ते म्हणतात. मी म्हणतोय जरा आम्हाला सपोर्ट करा. हे कॉलेजमधनं तिथनं आलेले असतात, कुठनं बाहेर गावातनं आलेले असतात, कारण त्यांना मिळालं की चहाच्या गाडीवरही असते, चहा पिवाने फक्त बघायसाठी येतात. ते मगाशी प्रश्न विचारला त्यालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न की आधी 1 वर्षभरापूर्वी अत्तारची चहाची गाडी आणि आता रील स्टार किंवा इन्फ्लुएन्सर 7-8ची चहाची गाडी, चहाचा रेट पहिला आता किती होता आणि आता वाढलाय का? गाडी ही माझी नाही जाय, चहाची गाडी ही वडिलांची आहे. तिथं मी मदत करायला जात होतो, बट ते आता ते आज पण जातोयच, कारण ते बिझनेसच तसा आहे, एकट्याला हँडलच होत नाही. आता तसं बघायला गेलं नियम प्रमाणे ते बाबांचा बिझनेस आहे.
बघितलं मी त्या दिवशी आले त्यावेळी एकदम साधी व्यक्ती आहे म्हणजे हा बाबांचा बिझनेस आहे आणि ज्या टायमिंगला ज्या गाडीवर आमच्या बाबांनी 4-5 कामगार ठेवायचं ते सोडून जातात आम्ही लहान असताना. बट शेवट एक घरचाच माणूस मोठं झाले की त्याला सोडून जायला येत नाही. मग ते आपलं बाबांचं बिझनेस आहे म्हणून तिथंच मग ते आमच्या ते लहानपणापासून ते रक्तात मुरते. होय की, पण हे आपलं रेट business. वाढलाय का नाही, rate आहे नाही, तसं? तेच आहे ना? मी उगाच आणि क्वालिटी देतोय खाऊ दे नाही म्हणून. मगाशी तू बोलता तुझ्या झालं की मोठं बोलते म्हणजे आता इथं कॅमेरा समोर ते नाही, बोलायला नको. बोलायला पाहिजे मी नाही, नाही. मोठं बोलतोय. कसं आहे, तू मोठं बोलतोयस हे तुझ्यावर आरोप होतोय काय तिथं आभाळ म्हणून एक शब्द असतो त्याचं पुढचं सांगायला नको. हिचं तर मला आनंद एवढं होतं की नाही एक पोरं काय वाटतात माहिती काय असं आभाळ एक हिचं पूर्ण खुलासा मी करतो. 8 महिन्यापूर्वी एकट्यानं म्हणलं हे नुसते आभाळ हे पलतोय तुम्ही टाका हे पॉडकास्ट मध्ये बिंदास कारण आपण कोल्हापूरकर आहेत समोर डेंजर मॅन बसले कोण काय विचारणार नाही 100%. हे आभाळ जे हेप्पलते जे शब्द आहे अचानकच असं हे फॅट लॉस होऊ शकतोय काय बॉडी ही होऊ शकत्या काय काय आभाळ हेप्पलतोय अरे बॉडी म्हणजे चेष्टा आहे काय हे एक यंग जनरेशनना वाटलं पण होत पण नाही हे त्यांचं पण बरोबर आहे. बट ते आभाळ फाडून मी चंद्रावर आले काय गेलोय चंद्रावर आभाळ हेप्पलत नाही मी आभाळला हेप्पलोच खरंच हेप्पलो मी कारण दाखवा मला मी आज कोल्हापुरात नाही महाराष्ट्रात असलं इन्फ्लुएन्सर आहे की माझ्या कंटेंटची कॉपी कोण केलाय काय चला बरोबर म्हणजे ते जे चॅलेंज एक आता महाराष्ट्रामध्ये भरपूर इन्फ्लुएन्सर आली एक हे आलं हॉटेलवाली मी एवढं हे कापलो तेवढं हे कापलो किती कॉपी केली हा बरोबर. एक तर अचानक ते आलं रील स्टार ते असं जर बंदूक लावून डान्स करते आलं काय व्हायरल झालं किती जण त्यांनी कॉपी केली. एक आलं फॉर्च्युनर घेतला आम्ही हत्ती घेतलं एकटा आलं घोडा घेतला एकटा आलं डायनोसॉर घेतलं कॉपी झाली. आणि कुठलं कंटेन आहे नवीन आले की काजू म्हणतात मला काजू म्हणतात मला ओके तिची कॉपी झाली मार्केटमध्ये. मी अध्यक्ष असं बोलते भैया गायकवाड बोलते हिंची कॉपी किती जण केलं 7 कॉपी का केली नाही. तेच मला त्याला विचारायचं आहे की 7ला जे मगाशी म्हटलं की लई आभाळ हे बोलतोय हा तू ते चॅलेंज स्वीकारलंस येस आणि तुझी तब्येत असताना तू जाड झालास येस आणि ते चॅलेंज करून दाखवलेस की मी जाड होऊन येस मी परत बारीक Six हाय pack असा होऊ दाखवतो. शकतो हे दाखवलंस. Yes. पण ह्याच्या मागचं कष्ट काय आहे म्हणजे काय डाएट मग तू सांगितलं 5ला उठून 10 वाजेपर्यंत म्हणूनच तुम्हाला सांगायला लावली हिच्या पाठी मग एक डेंजर रियालिटी मध्ये कष्ट आहे म्हणून हे कुणाला झेपणार म्हणजे ते एवढं कष्ट कोण करू नाही. आता सगळी काय कॉपी करणारच घ्या असं नाचणार मी हत्ती घेतलं हिला कष्ट आहे. आज दुसऱ्यांची फॉर्च्युनर मी आता माझ्याकडे 20 लाख रुपये काय तर बँकेत असलं पैसेवाला उद्या जाऊन मी बुक करेन. बट ते उद्या तुम्ही जाऊन मॉर्निंगला व्यायाम करून तुमचं माइंड सेट ठेवून कंटिन्यू करणार आहे काय तिला कष्ट आहे. मग ते मी करून दाखवले. जे तुम्ही कष्ट म्हणतात ना ते लई डेंजर आणि हार्ड आहे. रडतोय मी एक वेळा. आत्ता मी तुम्हाला पटणार नाही एक प्रेपवर आहे जे की लो कार्बोवर आहे. बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात जे असते त्यांना कळल की म्हणजे कार्ब ही जास्त खायचं नसते. फॅट लॉस करताना खायचं असते बट कमी खायचं असते. आपल्या बॉडीमध्ये जर ते कार्ब नाही मिळाले नाही तर राग यायचं चालू होते. मग ते राग कंट्रोल करणे लोकांच्या जे कमेंटमध्ये शिव्या येतात ते कंट्रोल करणे. माझं दिवसभर मॉर्निंग 10 वाजता मी चायच्या गाडीवर उभारते रात्री 9 वाजेपर्यंत ते त्रास सहन करून घेणे. माझं लग्न झाले रात्री पोरग 3 वाजेपर्यंत रडत असते ते जागरण करणे. परत 5ला उठणे म्हणजे 2 तास झोप झाली माझी. परत ते माझी रुटीन व्यायाम चहाची गाडी माझं कष्ट माझी रील करत्यातली ते बिझनेस लढतरी ह्या त्या ते सगळं हँडल करून मी कसं मसल गेन करत असेल हे विचार करा. 100% आता माझं पोट वाढलं तर मला काय टिप्स देशील टिप्स तर तुम्हाला देणार बट तुम्ही ते करायला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही आता मला सांगा माझ्यासमोर तुम्ही आबाळ असं हेपलला आता तुला दाखवतो मी 8 मग मी काय म्हणणार आबाळ हेपणार असं मी म्हणत नाही पोरांना. मी मोटिवेट करतोय की बाबा तू कर. हे मोटिवेशन सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मी तू आता बाहेर जातोस तुला लोक बोलवतात हजारो युवक तू मला व्हिडिओ दाखवलेस की वाडा बघत बसतात
पण ह्यात आता काही जातीवादाचा प्रश्न येतो की काही लोक पण असे पण म्हणतात की फक्त तुझे मुस्लिम फॅन्सच आहेत. असा तो काय विषय आहे? म्हणजे फक्त मुस्लिमच फॅन्स आहेत तुझे का कसं काय? म्हणजे काय सांग? ते तुम्ही प्रश्न विचारले हे बरं झालं, लय असं आवडलं मला. सीन कसा आहे तुम्हाला सांगतो. साद अत्तार हे मुस्लिम आहे, ओके. साद अत्तारचा गुरु हिंदू आहे. जसं की मी पहिल्यापासून विलास वास्कर दादांसमोर वायन करत आलोय, ते माझी गुरु. दुसरे गुरु माझी राजू कवाळे सर, त्यांच्याकडे पण मी वायन शिकलोय. म्हणजे हे दोन मी लई मानलेले गुरु असं मानतोय. ते मुस्लिम आहेत काय? हिंदू आहेत. आज पण ते माझी गुरुज आहेत. हे एक मला थांब बसलं, जेव्हापर्यंत मी मरत नाही, जीव जात नाही, तर साद अत्तारचं गुरु कोण? हिंदू, वास्कर आणि कवाळे. विलास वास्कर आणि कवाळे, हे शिक्काच बसलाय. दुसरी गोष्ट तुम्हाला पटणार नाही, यंग पोरांना माहीत नाही, हे असं आगाऊपणा कमेंटमध्ये करतात. शपथ सांगतो, माझी जिथं चहाची गाडी आहे, साद अत्तारची फॉलोअर्स 2500 होती. त्या टायमिंगला मला सपोर्ट करणारी पोरं पण सगळी हिंदू आहेत, मुस्लिम एकही नाही. ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगायला लावले. ही कोल्हापूरची खासियतच आहे. यस, मी तुम्हाला काय सांगायला लावले ऐका. एक शिक्का बसलं तर जेव्हापर्यंत माझं जीव जात नाही, मरत नाही, तर ते शिक्का हायच. माझं गुरु हिंदू आहे आणि साद अत्तारची 2500 फॉलोअर्स होती. त्या टायमिंगला सपोर्ट करणारी पोरं हिंदू होती. आता त्यांचं नाव पण घेतो, हे नाव पण टाका त्यांचं. मला सपोर्ट करणारी पहिला ज्यावेळी मी पोस्ट टाकायचं 2500 फॉलोअर्स होती. आणि जे अभि पाटील म्हणून बागल चौकातलं एक पोरगा आहे, अभि पाटील म्हणून, तिची फॉलोअर्स मित्र सर्कल मोठा आहे. तर मी सांगायचं तिला माझी जरा स्टोरी लाव, म्हणजे तुझ्यामुळे माझी 4 फॉलोअर्स वाढतील किंवा मी बघते. त्या टायमिंगला माझी बॉडी एकदम डेंजर होती. त्या टायमिंगला माझी बॉडी डेंजर होती, बट कोण मला बघत नव्हतं. ते अभि पाटील स्टोरी लावली की नाही, मी खुश व्हायचं, अरे अभि पाटीलनं लावल्या, आता तिची पोरं मला बघणार. दुसरी गोष्ट, डीडी चौकातली साईराज पाटील. कुठलं? साईराज, बिंदू चौकात, डीडी चौकात, ओके. डीडी चौकातलं साईराज पाटील, ते पण कट्टर हिंदू. तिने पण तिचं सर्कल मोठा, राजारामपुरी सी कॉर्नरचं पोरं. हे पोरांनी ज्यावेळी मी हिंना मेन्शन करायचं, ती पोरं स्टोरी लावली की नाही, तिची सर्कल मधली ते सायराला कॉल करायची, अरे हे पोरगं कोण आहे रे, हिची बॉडी कसली आहे रे, राजारामपुरीतली. त्यांच्यामुळे माझी ओळख वाढली की नाही. मग मला जरा सपोर्ट कुणाचं मिळालं. इथं तो विषयच नाही रे, म्हणजे आपण नगरी जी आहे ती छत्रपती शाहू महाराजांची. माझ्या डोक्यात आजपर्यंत, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतात का नाही हिंदूचे पोरं नसतात, गर्दी मुस्लिमचे असतात, हे असं तुमचं एक म्हणणं आहे. मी आजपर्यंत एवढं मी पोस्ट टाकलो, एक ही व्हिडिओ मला असं दाखवायचं की मी हिंदू बद्दल काहीतरी बोललोय, किंवा मी असं दाखवायचं की असं मी दाखवते मी मुस्लिम आहे, मी मुस्लिम आहे, मी मुस्लिम आहे, असं दाखवते. माझ्या ते रक्तातच नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत जन्मलेलं पोरगा आहे मी. माझे मॉम डॅड कर्नाटकचे, माझा जन्म झाला सावित्रीबाई फुलेमध्ये, म्हणून मी शिकलोय उर्दू शाळामध्ये. पण मी एक गर्व काय करतोय, मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मुस्लिम मावळा म्हणून असं मी समजतोय. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत जन्मलेलं हे मी प्रोफाईल मध्येच लिहिलो. मला असं टाटपणा वाटते ज्या आईला काय तर, मग तिथं मला काहीतरी लिहायला आलं नसतं, अल्लाह अकबर लिहून असं कट्टर तिथंच, नाही मी मुस्लिमच आहे असं लिहायला आलं नसतं, मग कोण मला काय बोलली नसती. पण मला ते नकोच आहे ते मुस्लिम हिंदू. माझ्या डोक्यात एकच, वायम काम करा रे पोरांनो, या माझ्याकडे काहीतरी शिका, हार्डवर्क करा, पैसे मिळवा, मॉम डॅडला सपोर्ट करा आणि एन्जॉय करा. कारण असं मी लाईफ का सांगते पोरांना, मी साहिल खानचा फॅन आहे मोठा. साहिल खान कसा आहे माहिती आहे काय, वन लाईफ बेबी, नुसती चायना करते. आई काय घालत्यात घालू ते जग तिकडे बोंबलत, ते कुठं गोव्यात असते, समुद्रात असते, अमेरिकात असते, दुबईत असते, मी तिचं फॅन आहे. जगात काय पण चालू होते, ते तिचं लाईफ तिच्या आईबाबांना घेऊन चालत असते. म्हणून ते मला जरा, तिची माझी भेट झाल्या भरपूर वेळा, बट मी झालं त्यांना फॉलो करतो. मला ते नकोच आहे.
मला हे अफवा आहे. गोष्ट क्लिअर केलास की म्हणजे तू ठामपणे छाती ठोकपणे सांगितलंस की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. Yes. आता तू म्हटलास की तुझं शिक्षण म्हणजे आई वडील कर्नाटकचे, Yes. कोल्हापुरात जन्म, येस शाळेचा शिक्षण शाळेचं उर्दू कसं झालं शाळेमध्ये- नेमकं तुम्हाला सांगतो. एक एक पोरं असं पण म्हणतात की बाबा तू मराठी तुला बोलायला येत नाही. बोलायला येत नाही का ते तुम्हाला सांगतो. आमच्या गरीब परिस्थितीत ज्या टायमिंगला आमच्या आई बाबा भाड्याच्या घरात राहायचं त्या टायमिंगला मी 3 वर्षाचा होतो. आता डेव्हलप झाल्यात. परिस्थिती नसल्यामुळे गल्लीतल्या शाळेत हो जा, तिथं आमच्या जवाहरनगरात उर्दू शाळा आहे. मग इथल्या कुठल्या शाळेला काय पैसे नाही, मग ते मग गेलो ते 10वी पर्यंत तिथंच. मग आता ते उर्दू शाळेत आम्हाला जे शिकवल्यात म्हणजे ते उर्दू लिहायचं, प्रार्थना करायचं, मग ते उर्दू धड डोक्यात तेच हो. मग त्या टायमिंगला मग 8वी ते 10वी मुस्लिम बोर्डिंग इथं घातलं दसरा चौकात. त्या टायमिंगला क्लिक झालं. दसरा चौकात शाळेला जाताना शाहू महाराजांचं पुतळा पण रोज बघून मग ह्यांची हिस्ट्री काय आहे. सायकलवरनं तिथनं लहान असताना मग सोडायचं मला, जा तू सायकलवरनं. मग ते ह्यांची हिस्ट्री काय, हे कुणाचा पुतळा, शाहू महाराजांचा माहित आहे, इथं काय आहे. लहान असताना 7वी झाल्यानंतर मग मी त्यांचा फॅन झालो. मग असाच हे कोल्हापूर त्यांचंच आहे, कोल्हापूरचा राजा. मग त्यांचं मग जरा जरा करत मी बाबांबरोबर भांडणं केलं. मला 10व्या नंतर उर्दू शाळा शिकायची नाही. मी घरात सरळ म्हणलं मला उर्दू शाळा शिकायची नाही. आता लहानपणात बालवाडीत मी असं म्हणू शकते काय मी उर्दू शाळा शिकणार नाही. मला टाकलं तिथे. 10वी झाल्यानंतर मी भांडणं केली की मला उर्दू शाळा शिकायची नाही. 10वी नंतर कुठे गेला? 10वी नंतर तिथंच मी आर्ट्सला मराठीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथं मराठी एवढं बघितल्यानंतर डोळं आणि डोकं फिरायचं माझं. इथनं उर्दू मधनं मराठीत टाकल्या जातात डायरेक्ट बोमाबोम. मग शिकायचं काय, मग प्रॅक्टिस कसली उर्दूची. घरात आई बाबा कन्नड बोलतात आणि आमची घरातली हिंदी. हा कन्नड म्हणतात, मग माझं उर्दू, मग ते मराठी मला जरा अवघड व्हायचं. मग मी ठरवलं की बाबा हे नकोच आहे मला, ते मी मराठी शिकणार. आपण राहतात कुठं, महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या नगरीत राहतात. मग आपल्याला उपयोग काय येणार आहे पुढं, मराठी लँग्वेज. म्हणून मी मराठी शाळा शिकायला गेलो. मग अचानकच धप्पा असं भरपूर पुस्तकं दिल्यानंतर मला जरा अवघड होणारच की राव. त्यातनं आधी मी शिकत 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 हे एवढं जरा तर प्रॅक्टिस झाल्या. पण स्वच्छ असं मराठी म्हणला तर मला येत नाही. रांगडी भाषा आणि स्वच्छ आपली कोल्हापूरची भाषा म्हणजे स्वच्छ ही नाही म्हणजे रांगडी कुठलीही भाषा स्वच्छ अशी किंवा ही स्वच्छ आणि अशुद्ध नसते. आपल्याला जी समजते, आपल्या जिथे जी बोलली जाते ती भाषा आपल्यासाठी स्वच्छ आहे. आपण आता जर काय कोण म्हणायला लागले की तर ते साप खोट आहे, ही तुमची भाषा गावंढळ आहे किंवा तुमची भाषा अशुद्ध आहे, तसं काय नसते. आपल्याला जी बोलायला ऐकत आलं ही आपली रांगडी भाषा आहे. म्हणून ते आणि मी त्यात उर्दू, त्यात मुस्लिम आणि ते मला अचानक टाकल्यात ते मराठीत, म्हणून जरासं मला अवघड होते. बाकी असं काय सीन आहे. बरं, आता तू मगाशी उल्लेख केलास की तू भाड्याच्या घरात राहतोयस. यस, अजूनही भाड्याच्या घरात राहता की आता त्यानंतर बाबांना कष्ट करून घर बांधली. माझं एक मोठा भाऊ आहे, 2 नंबर बहीण उर्दू मीडियमची टीचर होती. बट 1 वर्षपूर्वी, आज तारीख किती आहे सर? आज 15 तारीख आहे. 15 तारीख आहे. 15 तारीख बरं झालं तुम्ही आज मला इथं बोलवल्यात. 15 नोव्हेंबर पासून माझं प्रेप चालू झाले सोशल मीडियावर आणि 9 नोव्हेंबरला माझी बहीण वारलेली. बहीण वारली माझी 9 नोव्हेंबरला आणि 15 नोव्हेंबरला तुझं पेज चालू झालं. 15 नोव्हेंबरला माझं पेज चालू झालं आणि मी शेवट 3रा नंबर, लहान घरात सगळ्यात लहान. आणि मग बाबानं चहाच्या गाडीवरनं स्वतःचं घर केलं. भावाला लग्न केल्यानंतर तिला एक काम शिकवलं, 4 व्हीलर AC मेकॅनिकल आपल्या पांजरपोळात. त्यांना एक गॅरेज घेऊन दिलं. ते भावानं स्वतःच्या कष्टानं तिने एक घर बांधलं. आता ते वेगळं एक राहते, आम्ही एक वेगळं राहते, पण असं भांडणं करून नाही आहेत. वेल सेटल. एक पैसे आली, परिस्थिती झाली, मग ते त्यांचं लग्न झालं, 2 पोरं आहेत, माझं लग्न झालं, 1 पोरगा आहे. ते माझ्या घरात येऊन राहतात, आठवड्यातनं 1 वेळा 2 वेळा आम्ही त्यांच्या घरात जातात. असं आमची लाईफ आहे. असं सीन आहे. बाहेर तुला ज्यावेळी बोलवलं जातंय, बाहेर गावात कोल्हापूर सोडून किंवा कोल्हापूर शहर सोडून सुद्धा ग्रामीण भागात तुला बरेच बोलवले जातात, तर त्यावेळी हे कसं मॅनेज होते? चहाची गाडी किंवा मी व्यायाम तुझा कसा हे करतो? एक ही इव्हेंट दिवसात ठेवतच नाही मी, तिथं सांगूनच ठेवते मला जमणार नाही. रात्री असेल तर मी
येणार. जेवढे पण मी इव्हेंट केल्यात ते रात्रीच केल्यात. मग रात्री जाऊन परत यायचं. रात्री काय होते 7 वाजता मग भावांना म्हणते जरा मला आज लवकर जाय सोडा. मग नंतर ते सोडा म्हटले की नाही इथं सगळं टीम तयार असते. इनोवा पूर्ण टीम कॅमेरा बिमेरा. बाबाला माहित नसते कुठं चालले. सोडा म्हणले की वटकाचं अंघोळ करायचं की सगळं रेडीच असते. गाडीत बसायचं की इव्हेंटला जायचं. त्यांना टाइम दिलेला असते 8ला येणार 9ला येणार. मग तिथं हुर्ऱ्यावर. मग बाहेर गावात आता तू साताऱ्यामध्ये सुद्धा तुला बोलवलेलं, मग त्यावेळी बाहेर गावाला गेलं तर कसं मॅनेज होते? मग मॅनेज म्हणजे काय काय असं काय मॅनेज? चहाच्या गाडी म्हणजे आता तू नाही गेलास. मग बाबा कसं मग 8ला गाडी बंदच करतात. हा. मग मला तुम्ही बाबा घरात आता 2ला येऊ दे 3ला येऊ दे असं काय वरडणार नाही त्यांना माहित. बट तुला दुसऱ्या दिवशी 10ला परत. दुकानावर टच व्हायला पाहिजे नाहीतर पायका. हा. म्हणजे बैल काय असेल ते आबाळ हिपुळीने पण 10 वाजता गाडी 10 वाजता गाडी तुला काय आबाळ एपल नाही तर तू बोंबावणार नाही मुंबईला जा एपाळाला. पण 10 वाजता तू दुसऱ्या दिवशी दुकानावर यायला पाहिजे. बट माझ्या डोक्यात काय असते आपल्याकडे रात्र नाही असं मी विचार करत नाही. टायमिंग आपल्याकडे काहीतरी करा म्हणून मी ते रात्रभर पण काम करायला तयार असतो. ओके. मला कष्ट करायचा मला स्ट्रगल करायचा मला काहीतरी बनायचं आहे. पण हे आता जे परत विषय निघाला की ट्रोल काय फक्त तुला एकट्यालाच नाही, बरेच म्हणजे जगातली जे व्यक्ती आहेत 100% त्यांना कोणतरी चिरकुट असं 100% म्हणते की 100% हे काय ह्यो सांगतोय म्हणजे 100% असं असतं. किंवा काही वेळेला आता आपल्या ज्या ऍक्टिंग मध्ये क्षेत्रात अमिताभ बच्चन 100% त्यांच्याबद्दल सुद्धा काहीतरी निगेटिव्ह बोललं जातं किंवा हे. पण त्याच्या जर का आपण चेक केलं तर ते काहीच नसते कर्तृत्व म्हणजे 100% कुठेतरी म्हणजे काहीच केलेलं नसते. 100% म्हणजे आता आपण काहीतरी डेव्हलप करायचं झालं तर आता समज तू घर बांधलेस तर त्यानं स्वतःच्या घरात साधं बाथरूम सुद्धा बांधलेलं नसते, पण ते घर कसं बांधावं दुसऱ्यांनी काय करावं ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी उगाच सल्ला द्या. तसे बरेच लोक असतात की त्या कॉमेंट्समध्ये आपल्याला सांगतात. मग त्यांच्याबद्दल तू कसा विचार किंवा असं कधी निगेटिव्ह वाटलं नाही का तुला की बाबा आयला ही असं बोलायला लागल्यात किंवा काही जातीवाचक बोलतात ते कसं हे होतं मी त्याच्यात कधी डिस्टर्ब होत नाहीस काय? होतंय. बट आता एक सगळ्यांना एक सांगणं आहे माझं. एक माणूस दाखवा जगातलं जिला नावं ठेवलेलं नाही. मी तेच म्हटलं ना, सोशल मीडिया ही एक गेम असा आहे तुम्ही शिव्या खायला तयार असला तरच तुम्ही इथे यायचं नाहीतर घरात बसायचं टीव्ही बंद करून तुमचा मोबाईल बंद करून. हे गेमच तसा आहे. मी एक विचार केले मला शिव्या बसणार. तुम्हाला सांगतो 1 वर्ष पूर्वी ज्या टायमिंगला मी व्हिडिओ टाकलो आपल्या छत्रपती शिवाजी चौकातनं निगेटिव्ह कमेंट आली. मी त्यांना रिप्लाय दिलो. तिकडनं कॉल आला तू मला असं का रिप्लाय दिलास. मी म्हटलं तू असं का बोललास. ते कोणतरी एक मोठा भाई असेल काय असेल ते कोण आहे आतापर्यंत पण मला कळालं नाही नुसती कॉलवर झालं. मग तिने घरात मित्राला तिच्या सांगितलं आणि ते मित्रानं माझ्या भावाला सांगितलं की तुझ्या भावानं ह्या पोरग्याला शिवी दिल्या. पहिला शिवी दिलेली तिने. मग रिप्लाय भाऊ आलं घरात भावाला म्हणला साधनं मोठा कांड केलाय आणि छत्रपती शिवाजी चौकात आपल्या पोरं जमल्यात. मग असं झाल्यानंतर बाबा म्हणला काय करायला आलायस तू घरातनं बाहेर पड हे कर ते कर काय वातावरण आहे पहिलाच एवढं मोठं हे झालं हे कोणाला गोष्ट माहीत नाही. मी त्यावेळी नॉर्मल होतो. मी म्हणलो पहिला मी काय बोलले काय नाही. मग तिने मला शिवी दिली मग मी पण त्याला शिवी दिली. नाही तू असं काय तिने काय तर शिवी दिली मी त्याला डायरेक्ट म्हणलेलं ये समोर असलं तर गुडघं तोडतो आणि गळ्यात टाकतो म्हणून ते तिला राग आलं. बट माझं काय म्हणणं होतं तिने शिवी का दिलं. मग असं घरात वातावरण. मग नंतर ते शेवट काय केलं मी पण असू दे म्हणलं भांडणं नको त्यांना म्हणा ते पण कमेंट ते डिलीट करायला मी पण कमेंट करतो चालत राहते. बट शिवी मला देऊ नका. मी कोणाची कळ काढत नाही. हे मिटलं ते कमेंटचं मिटले. कोल्हापूरची पोरं आहेत काय शेवट एकच असतात. मग ते दोघं मिटले. मग घरात विषय काय झालं तू घरातनं बाहेर पड तू व्हिडिओ हे जे करायला आलाय हे ते अंगलट डाव येणार. मी सरळ म्हणलं माझ्या बायको समोर आई भाऊ सगळीजण होती. मी बॅग घेऊन घरातनं बाहेर पडायला तयार आहे पण मी व्हिडिओ करायचं बंद करणार नाही. मला 1 वर्षानंतर मी काय होणार आहे माझ्या एकट्यालाच माहित आहे. भविष्यकाल माझं ते दुसऱ्या कोणालाच माहीत नाही. ना बायकोला ना आईला ना बाबाला कुणाला नाही. म्हणून मी का थांबू मला माहित आहे ना. बट मला त्रास होणार हे मला माहित होतं. कुठनं तर दुसरी कुठनं जर आता पोरं आली निगेटिव्ह कमेंट करतात हे करतात
अहो हे गेमच तसं आहे, हे गेमच तसं आहे. क्रिकेटला हातात बॅट पाहिजे, तसं सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंट तुम्हाला हे येणारच. सण करायची प्रतिक्रिया ताकद पाहिजे. एक एक जण असं आहेत की मुस्लिम हाय म्हणून निगेटिव्ह कमेंट करतात. अहो करत्यात मान्य आहे, बट समोर येऊन कोण बोलताय काय? एक वर झालं मी रोडवर चहाच्या गाडीवर उभारते, कोणाची डिरिंग झाली, बंद कर व्हिडिओ, बंद कर झाली, कुणाचीच होणार पण नाही. ते सोशल मीडिया ही दुनिया वेगळी आहे, रियालिटी वेगळी आहे. म्हणजे तू काय एकतर मोटिवेशन म्हणजे युवकांनी कशा पद्धतीनं माझा आदर्श म्हणजे काय की मी एवढ्या कष्टातून उभा राहतोय, ह्या शरीर कसं कमवायचं, म्हणजे मी तब्येत जाड पण झालो आणि बारीक पण झालो, याचं मोटिवेशन तू युवकांना देत असतेस. त्यात काय गैर काय नाही. फक्त हिंदू का मुसलमान हे काही लोकांना लागलेलं असतं. मी अजून पण सांगते, मी ते जरा पण डोक्यात घेत नाही. मी काय म्हणाले, माझं गुरु मरुसपर्यंत आता मला धब्बा बसला हिंदू आहे, मला सपोर्ट करणारे ते पहिला लहानपणात ते साईराज पाटील, आबी पाटील हे पण हिंदू आहेत. मग त्यांच्यामुळे माझी ओळख झाली. आता पण मला हिंदू राहिली. दुसरी गोष्ट, इव्हेंटला जे मुस्लिमच येतात, हिंदू येत नाही. हिंदू पण आलेले असतात, बट ते इव्हेंट मध्ये मुस्लिम ती टोपी दिसली की सगळ्यांना वाटते हे सगळे मुसलमानच आहे. बट तसं ते नाहीच आहे काय सीन. बट एवढं आणि ते तुझ्या ह्याच्यात म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे आता पण कसं आहे कोल्हापूर काय खतरनाक आहे, तसं तुझ्या ह्याच्यात काय असते, काही विषय असेही असते. काय झालं, मी तुझ्या इथे भेटायला आलो. ओके. भेटायला आल्यावर कॉफी घेतली आपण आणि चर्चा तुझ्यावर केली, तू यायला तयारी दाखवस. त्यावेळी मला एक फोन आला माझ्या मित्राला, तिथनं चाललेला, म्हणजे जस्ट असं मला म्हटलं काय मामाच्या गाडीवर काय करायला लागले असं. मी म्हटलं काय नाही, चहा प्यायला आलोय. म्हणजे तुझा ते फेमस झालं. दुसरी गोष्ट, मी आनंद काय माहित आहे का, आत्ताच्या ह्याच्यात लहान पोरग्यापासून म्हातारपर्यंत माझे फॅन आहेत. ते डायलॉग मुळे, ते जे डायलॉग आहे की तर असं आमच्या ते कॅमेरा समोर एकदा जर असं परत म्हणून दाखव. आता ते रियालिटी मध्ये म्हणू का असं काय? असं रिअल म्हणजे आता ते मगाशी म्हटलं तसं काही विषय हे फेमस झाले. म्हणजे ह्या डायलॉगचे फॅन लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आता सीन कसा आहे, लहान पोरं आहेत जे 7-8 फॅन आहेत, ते नुसते आमामामा ऐकायला येतात. यंग जनरेशन जे आहे 20 ते 18 ते 27 पर्यंत किंवा 32 पर्यंत ते फिटनेस रिलेटेड येतात. आणि जे म्हातारी वयस्कर माणसं आहेत ते 7-8चं फाउंडेशन जे आहे ते काम करते प्रोफेशनल, ते जे फॅन आहेत. फाउंडेशन काय आहे, म्हणजे 7-8 फाउंडेशन काय आहे आणि ते कसं चालते, म्हणजे काय टीम वर्क आहे किंवा कशा पद्धतीनं चालते? 7-8 फाउंडेशन हे 7 जणांची टीम आहे. 7 जणांचं स्वतःचे पैसे मी जे मिळवते ऍड करायला, आता ऍड करायला मी सरळ सांगतो 15,000 रुपये घेते. त्यातनं मी काय करते, 5,000 रुपये फाउंडेशनला देते. आणि आजपर्यंत मी 2-3 वेळा स्कॅनर लावले की माझ्या ह्याच्यावर स्कॅनरवर पेमेंट टाका आणि आपण मदत करूया म्हणून. 1,30,000 रुपये मला आले. एकदा 70,000 आलं, बट बोलवून मला दिले गेले, कारण मी 8 महिन्याचा हिशोब देतोय आणि ते पूर्ण किती मी बाजार घेतले आणि कुणाला दिले हे सगळं मी दाखवून काय करतो. म्हणजे आता ते तू लाखभर रुपये आधा म्हटलंस, मग त्याचं पुढं काय होते, म्हणजे कुठं ते फाउंडेशनच्या माध्यमातून काय काम केलं जाते? काय नाही, गरजू लोकांना धान्य वाटप केले जाते. गरजू लोक खरंच गरज आहे, असं खरंच गरजू आहेत त्यांनाच देते मी. कोण बघते की खरोखर आपल्या आलेला व्यक्ती आहे त्याला गरज आहे? 7-8 फॅन फॉलोइंग, एक कॉल केलं की नाही 100 जण माझ्यासाठी काम करायला तयार असतात. नुसती म्हणतात तू कॉल कर आणि कुठं जायचं. एवढं कट्टर समर्थक आहेत माझे. होय, कर तीही लोक हे बघतात की खरोखर त्या माणसाची परिस्थिती काय आहे, किंवा मी त्यांना ढोसच दिलेला असते. ते माझ्या बरोबर वाकडं होतच नाही, कारण माझं कष्ट, माझं काम, माझं ते तिला रागवणं हे सगळं माहित आहे, म्हणून ते पण आगाऊपणा करत नाही. ते गप जातात, सदा असं हाय तिला द्यायचं नाही, साध असं हाय तिला द्यायचं. एक असं येतंय, साध तू त्या टायमिंगला काल गेल्यालंच फाउंडेशनला द्यायला, अरे ते नाही त्यांच्या घरात हाय ऑलरेडी, ते तसंच करतात, ते चायना करतात. मी म्हणते बरं ठीक आहे, सॉरी, ह्याच्या पुढे त्यांना
नको. नको. हे अशी पण कॉल येतात ज्यांना गरज आहे त्यांना. मग आता हे सामाजिक काम करायला मग अशी तू नाव घेतलंस आपले भास्कर दादा नगरसेवक माझे पण चांगले मित्र आहेत. मग ते आता तू हे फाउंडेशन सामाजिक काम करायला आणि ते राजकारणात आहेत, तू त्यांना गुरु मानतोस. येस. भविष्यात काय तसं राजकारणात जायचा विचार नाही माझी का? इच्छाच नाही हो साहेब, माझी इच्छाच नाही ते. मी त्या फील्ड मधलं माणूसच नाही. नुसतं या मामा नुसते आमामामा करणे, काम करणे. मी तुम्हाला काय म्हटलं, साहिल खानचं फॅन आहे मी. काय बोंबलं जाऊ दे, गप. बिझनेस, पैसे, आपलं झोप, बॉडी, मसल. मला व्यसन एकच आहे, चांगलं खायचं. मला नारळ पाणी लागते, ज्यूस लागते, मला एकदम स्वच्छ जेवण लागते. मी दिसायला साधा आहे, बट माझ्या पडद्यापाठी मग मी स्वच्छ आणि सुंदर खाऊन ही बॉडी करत असते. मला ते राजकारणामध्ये इंटरेस्टच नाही. विलास भास्कर दादांच्या सोबत मी दिवसभर असते. त्यांच्या सोबत आपले कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष विजू जाधव साहेब, ते पण त्यांच्या सोबत. हे आमची टीम आहे. तिथं जिम मध्ये कोण जास्त पोरं येत नाही. दादाला भेटतात तिथं, म्हणून आहे की नाही, दादाला भेटतात. आगावपणा केली की तिथं ती जिम अशी आहे कोल्हापुरातली पहिली, तिथं चप्पल शूज अलाउड नाही आहे. काढायचं बाहेर, गप व्यायाम करायचं आणि निघायचं. म्हणून कोण जास्त येत नाही. पोरांना कसं चेष्टा वगैरे लागतात. दादा असं पट्ट्यानं मारतात. मला एकदा मारल्यात पण. वळ उठतोस तर नाही अहो, मारल्यात मला, शपथ सांगतो. ते एक भीती आहे. म्हणून आहे की नाही, ते विजू जाधव साहेब जे म्हटलं त्यांच्या बरोबर असते. बट ती पण मला असं डिवचत नाही. तुझी एवढी पब्लिक आहे, जर राजकारणामध्ये घुस नाही. त्यांना पण माहित आहे माझा स्वभाव. बट काँग्रेसची पण इथं पब्लिक जेवढी पण आहे मला सपोर्ट करतात. शिवसेनेची पण आहेत, ते सपोर्ट करतात. आता ह्यांचं काय तर पोस्ट टाकले की हे नाराज होणार, अरे 7 भाजपमध्ये गेला पाहिजे. इथनं काँग्रेसमधनं एक काय तर टाकलं, अरे 7 काँग्रेसचं का टाकलाच काँग्रेस. ते मला नकोच आहे. मला आज काँग्रेसमधनं 4 माणसं बोलवलं आणि ते म्हटले जिमची व्हिडिओ करायचे आहेत, करणार मी जाऊन. शिवसेनेमधलं तुमच्याबरोबर एक व्हिडिओ टाकणार, भाजपमधले पण व्यायाम करताना व्हिडिओ टाकणार, जिमच्या रिलेटेड. मी असं त्यांचं ते कोण आहे, ते काँग्रेसचं आहे म्हणून असं तिला बघणे बिघणे हे माझं काम नाही आहे. मला ते माझं क्षेत्र नाही. फिटनेस म्हणजे काय नुसती काँग्रेसच फिटनेस असते लोकांचं, काय भाजपच नुसती काँग्रेस. ते फिटनेस क्षेत्र सगळ्यांचंच आहे, ह्युमनचं आहे, ह्युमन बॉडी. म्हणून ते राजकारणामध्ये मला तुम्ही पण ओढू नका. गोड बोलून तुमच्या मला असं काहीच करू नका. मला ते क्षेत्रच नको. तुम्ही 4 कामं लावा मला. मी सांगितलं की मला बारीक करून दाखव म्हणून. मला सांगितलं मला आहेत की काँग्रेसमधली पण माझी क्लायंट आहेत, शिवसेनेमधली पण माझी क्लायंट आहेत, भाजपमधली पण क्लायंट. हे जे क्लायंट आहेत आता तू म्हणायला लागलास की तू एखाद्याला डाएट दिलास. येस. तर त्या डाएटचं चार्ज तू घेतोय 5,000 रुपये घेते मी. 2 महिन्याचं चार्ज हे डाएट चॅलेंज. येस. 2 महिन्याचं मी 3 महिने सांगतोय, कारण 1 महिना असं त्याला समजवण्यातच जातोय. म्हणून 3 महिन्याचं मी 5,000 रुपये फक्त लिहून देतोय. हे डाएट आहे आणि सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मी त्याचा व्यायाम घेत नाही, डाएट लिहून देते मी. 5,000 रुपये घेते. मग हे असं लिहून ज्यांना दिलास त्यांनी बारीक झाले किंवा त्यांची ढिगानं झाल्यात. कोल्हापुरात कमी, माझी लातूर, मुंबई, बेळगाव, धारवाड इथली क्लायंट मी धरतोय. इथली मापं काढतात माझी. म्हणून मी बाहेर बिझनेस बाहेर करतोय मी. बरं, मग तिथलं लातूर आता कर्नाटकात पण ढेगानं त्यांना रिझल्ट आहे. ते माझं एक प्रोफेशनल आहे. आता तुम्ही म्हणशीला हे तू का देतोयस, 1 लाख रुपये भरून K11चं माझ्याकडे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे. कुठलं? K11 म्हणून संस्था जी आहे शासन मान्य. यस. तिच्या शाळेत मी शिकलोय. तिची फी आहे 80,000 रुपये. 10,000 रुपये साठवून मी ते केलं. आज तुम्हाला मी डाएट दिलो तर ऑफिस ओपन केलो, डॉक्टर म्हणून असं बसलो मी, डायटेशियन मी हाय म्हणून बसलो, तर मला परवानगी आहे, कारण माझ्याकडे तिचं लायसन्स आहे. म्हणून मला भीती नाही, कोण असं मला काय बोलू शकत नाही. आणि जर मी ते लायसन्स माझं नसलं आणि तुम्हाला मी काय जर पोट कमी करायचं म्हणून काय तर लिहून दिलं, तुम्हाला काय जर झालं आणि पळवलं दवाखान्यात, कोण काय सांगितलं तुला? 7 दत्तानं सांगितलं, धरा तिला, उचला, जेलमध्ये केस टाका, हे असं एक मॅटर होते. म्हणून तिला लायसन्स लागतो ते काम करायसाठी, आणि ते आपल्याकडे आहे.
बरं, आता तू हे सगळा हा प्रवास तुझा म्हणजे सगळं आम्ही सगळ्या गोष्टीवर बोलणं झालं म्हणजे चहाची गाडी, फिटनेस, फॅन फॉलोविंग, जातीवाद, येस हा, परत तुझं प्रोफेशन म्हणजे तू बाहेर गेलास की हे घेतो डायटिशियन, येस या सगळे वेगवेगळे अंग आपल्याला कळालेले आहेत. येस. पण आता ह्या चॅनलच्या माध्यमातून युवकांना तू एक काय संदेश देता येईल की काय म्हणजे मगाशी तुझ्या बोलण्यात आलेलंच आहे स्पेसिफिक असं की ते वाईट कॉमेंट करतात हे करणार ते सोडून दे, पण एक फिटनेस लवर म्हणून किंवा एक इन्फ्लुएन्सर म्हणून तू ज्या पद्धतीचा तुझा प्रवास आहे म्हणजे तू महत्त्व देतोस कशाला की पहिला 5 ते 9:30 10 वाजेपर्यंत व्यायाम करणे, स्वतःला 4-5 तास तू देतोस. त्याच्यानंतर पहिला व्यवसाय म्हणजे वडिलांचा धाक तुझ्यावर आहे म्हणजे एक फॅमिली मेंबर, एक गुणी बाळ जसं असते की वडिलांचं ऐकणार, येस ते तू ऐकतोस. म्हणजे ते गाडीवर तू, कारण मी तुला बोलवलं तर तू म्हटलास की मला लवकर यायला जमणार नाही, 8:30-9 नंतर मी येतो, चहाची गाडी मला बंद करून लागते. आता बंदच केलंय मी, पाट भांड घासलो, दुपारी हे कपडे इस्त्रीला दिलेलं, गेलो घरात अंगू गेलो, लगेच घातलो, ह्यांना दुपारी कॉल केलेलो पोरांना की बाबा असं संध्याकाळी जायचं आहे, आली गाडीत बसलो, 2 मिनिटं झालं. हे मी जर दुपारी सांगितलं असतं बाबांना सगळं इसकाटलं असतं सगळंच. एकतर बाबा चिल्ली असती, ते बिझनेस आहे ते एकट्याला हँडल झालं नसतं, मग रात्री असं गेलं, दुपारी सोडून गेले, ते नको आहे आपल्याला. ते सगळं करत तू हे सगळं सांभाळतोस. हे आपल्या या मुलाखतीच्या किंवा या चॅनलच्या द्वारे तू युवकांना काय सांगशील? काय सांगणं माझं म्हणजे एकच आहे, माझ्यापेक्षा चांगल्या बॉडी बिल्डर आहेत ह्या जगात, ह्या कोल्हापुरात. माझ्यापेक्षा स्वच्छ बॉडी बिल्डर आहेत. मी कोल्हापुरात असं नाही की मीच फिटनेस लवर आहे, त्यांचं पण एकदम बेस्ट नॉलेज आहे. पण माझं काय काम आहे, रांगडी भाषात सांगणे. ते म्हणतात ते जे ट्रेनर पोरांना, तुम्ही मॉर्निंगला या, वॉकिंग करा, व्यायाम करा, हे करा, ते जरा स्टँडर्ड होते. माझं साधा त्याचा उठ जावं आहे मला चॅनलला ओढायला, उठ काय डाईट कर, हे माझी स्टाईल आहे म्हणून पोरांना ते पटतंय. बाकीचे ट्रेनर जे आहेत आतापर्यंत असं सांगणार, हा व्यायामला जा सकाळी, हा एवढं करा, तेवढं करा, हा हे डाईट कर, ते त्यांचं बोलणं आहे. म्हणून ते पब्लिकला कंटाळा येतोय. हे काय रोज आता ह्या बोलण्यातनं मला काय कळतंय की आता आपल्या DP दादा आहेत, ते मध्यंतरी बिग बॉसमध्ये गेले, म्हणजे असे बरेच शो आहेत. आज मी तुला मुलाखत दिली, असं जर काय शो मध्ये जायला तुला जर काय मिळालं, ओके, तू काय करशील? म्हणजे जाशील आणि तिथं कोल्हापूरचं नाव मोठं करशील, काय नेमकं करणार? म्हणजे मी मिळालं तर काय? फक्त कुठलाही मोठा मी आता झालं मोठं बोलून आबाळ हेप्पलून काय मी आतापर्यंत जे काय करायला लागले, मोठं बोललो, आबाळ हेप्पललो, आणि काय करते ते करू दे म्हणून माझ्या डोक्यात मी घेऊन जर मी मोठा झालो, वन अँड ओनली फक्त आपल्या कोल्हापूरचं नाव चर्चेत यायला पाहिजे. आज मला रत्नागिरीत कोल्हापूरचं 7 पुण्यात कोल्हापूरचं 7, कराडमध्ये कोल्हापूरचं 7, मुंबईमध्ये पण माझे आता कॉल येतात, मला येऊन भेटतात, कोल्हापूरचं 7. किती वेळा कोल्हापूर त्यांच्या तोंडात आलं. तिथं पण गेले की मला आपल्या छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत जन्मलेलं जे 7 आहे, वन अँड ओनली कोल्हापूरचं नाव मोठा करणार. आणि जर मी मोठं झालो तर मला असं लक्झरी लाईफ नको आहे. हाय असं साधच, मला ते टेन्शन येते, हेड्याक होते मला पॅन्ट शर्ट आणि आपलं झोप, आपली काम आणि आपली गल्लीतली पोरे, मला ते नको आहे लाईफ. फक्त माझं इम्प्रुव्हमेंट काय करायचं आहे, हाऊस सांगतो, बँक बॅलन्स इम्प्रुव्हमेंट करायचं आणि साधं राहायचं. मला ते नको आहे. आत्तापर्यंत मी एवढं इन्फ्लुएन्सर आता ह्याच्यात मोठं झाले. राजारामपुरीत जाताना मी स्प्लेंडरवरनंच मुद्दाम घेऊन जाते, त्याच्या गाडीवर माझा अवतार घाणेरडा झालेला असते, मी तसंच फिरते. मला ते नको आहे. एकदम पॉशमध्ये फिरायचं, हे करायचं, कुठं काय शूट आहे तिथं करायचं, कुठलं काय इव्हेंट आहे तिथं पॉश जायचं, कुठं काय तर येणाऱ्या फ्युचरमध्ये मला जर टीव्हीवर बोलून तिथं पॉश वागायचं. हे रियालिटीमध्ये जे लाईफ आहे मला ते साधे आहे आणि मला ते साधं पाहिजे. मला असं अंगाला हे होते, ते इचळते असं. आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून युवकांना फिटनेसबद्दल आणि सर्वच त्या करिअरबद्दल काय टिप्स देतील? एकदा माझं एकच सांगणं आहे, खूप सुंदर तुमची लाईफस्टाईल तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, स्वतःची बॉडी चांगली ठेवा, खूप पैसे मिळवा आणि आपल्या आई
वडिलांना सपोर्ट करा, कारण येणाऱ्या फ्युचरमध्ये हे जग कुठल्या लेवलला जाणार आहे आणि पुढं काय होणार आहे ही जी गॅरंटी काहीच नाही आहे. हे आता जे जेवण तुम्ही जेवायला लागलायसा, हे जे पैसे मिळवायला लागलायसा, हे जे रात्रंदिवस एक करून काम करायला लागलायसा, हे इथं काय पण केलं ह्या जगात तर तुमचं एंड म्हणजे फिटनेस चांगलं असलं तर तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. हेच माझं एक टार्गेट आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा येईल तर फ्युचरमध्ये फिटनेस नसेल तर ते पैशाचा काय उपयोग नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही फिटनेस नुसती करा, पैसे मिळवा. आजचं काय दिवस आहे सुंदर, जे आज मला तुम्ही बोलला, काम केलं, जेवणार, दुपारी जेवलं, एकदम बेस्ट माझं दिवस गेलं, मला लय आनंद वाटलं. उद्याचं हे आता भूतकाल गेलं, हे भूतकाल हे भूतकाल गेलं. आता उद्याचा दिवस, काल काय इम्प्रुव्हमेंट होती, आज काय इम्प्रुव्हमेंट आहे, उद्या काय होणार आहे हिच्यावरच लक्ष द्यायचं. 30 वर्षानंतरचा विचार करून पैसे मिळवून स्वतःची बॉडी रात्रंदिवस तिच्यावर न लक्ष देऊन वाट लावून ते बँक बॅलन्स करणे, ते मला नाही साधं तरचं वैयक्तिक मानणं मला आवडत नाही. आजचं काय, आई बाबांना खुश करा, आज काम करा, पैसे मिळवा, खावा पिवा, उद्याच उद्या जे जुनी माणसं जगायची तसंच तुम्हाला. नाही तर घाण परिस्थिती होणार आहे, शपथ सांगतो, लय घाण परिस्थिती येणार आहे जर तुमचं फिटनेस चांगलं नसेल तर. हे 7 शब्द तुम्हाला देतो, माझ्या रक्तानं लिहून देतो. जर तुमचं फिटनेस नसेल फ्युचरमध्ये तर तुमचं काही उपयोग नाही आहे. आज मी जिम मध्ये जिथं जातोय, कोटकोटे अब्जोपती जिथं ओनर आहेत ते अडचणीत आहेत की आमचं फिटनेस चांगलं नाही, ते टेन्शनमध्ये. एवढं फिटनेस तुमचं नाही आहे, पैसे आहेत तरी पण तुम्ही टेन्शनमध्ये का? फिटनेसच चांगलं नाही, चालायला येत नाही, वाकायला येत नाही, कंबर दुखते आहे, पैसे ढिगा नाही तरी पण ते टेन्शनमध्ये. मग मला ते बघतात, 77 बॉडी काय आहे रे, अशी पाहिजे. त्यांच्यासमोर माझी किंमत किती चांगली झाली, माझी बॉडी आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, म्हणून मी पण पैसे आता मिळवणार, चांगली बॉडी असंच करत 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 50-60 वयापर्यंत चांगली बॉडी मी ठेवणार, तुम्ही पण ठेवा. पैसे, बॉडी, फॅमिली, मॉम डॅड तेवढंच विचार करा. बाकीचं काय हे लढतरीत पडूच ना. तुम्हाला ब्रेन वॉश करायला आल्यात मोबाईलमध्ये, फेसबुक, इंस्टा, हे जे यूट्यूब, ब्रेन अभ्यास करा स्वतःवर, ब्रेन वॉश करायला आल्यात, तुम्हाला घेऊन चालल्यात तिसरीकडं आणि तुम्ही चालल्यात पण तिसरीकडे. ते साईडला ठेवा. 4 दिवस मोबाईल स्विच ऑफ करून जगा. किती दिवस मोठा लागतो हे बघा. आणि 5वा दिवस असं तुम्ही मोबाईल चालू करा, ते दिवस कवा संपले कळणार पण नाही. म्हणून एकच सांगणार, पैसा लाईटली मिळवून फिटनेसकडे लक्ष देऊन मॉम डॅडला सपोर्ट करून फॅमिली सुंदर, हेच माझं म्हणणं आहे. किती शिव्या देतात द्या, आबाळ हेप्पलताय ते हेप्पलते, बोला, मोठं बोलतात, जे काय बोलतात ते बोला. हात जोडून विनंती करतो, मला 100 शिव्या द्या पण तुम्ही सेफ राहा. मी सेफ माझ्या टेक्निकनं राहायला लागलो, एवढंच सांगतो. आणि हे जे आता आम्ही कॉफी विथ इन्फ्लुएन्सर आहे, हे येणाऱ्या फ्युचरमध्ये पण मोठं काम करणार आहे. हे आता हर्षल सुर्वे सरांना जे आजपासून जे आपण पॉडकास्ट जे कार्यक्रम घेतल्यात, हे यांच्या डोक्यात एक चांगलं आले, कारण आपल्या कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सरांना हे सपोर्ट करायला आल्यात. एक उचलून आजपर्यंत कुणीही कोल्हापुरातल्या इन्फ्लुएन्सरांना सपोर्ट केलेलं नाही. ते काम हर्षल सुर्वे सरांनी, आणि यांचं टीमचं नाव काय आहे तुमचं पूर्ण? आमची टीम आहे, रोहन स्वामी आहे. यस, तुम्ही कोल्हापुरात बेस्ट काम करायला आल्यात. जर आमच्या इन्फ्लुएन्सरांच्या पाठीमागे तुमचं असल्या मोठ्या मोठ्या लोकांचा जर हात असेल तर आम्ही कुठं टकणार नाही, 1,00,000% तुम्हाला सांगतो. आणि भरपूर इन्फ्लुएन्सर आता झाल्यात. करा व्हिडिओ करा, पैसे मिळवा, तिचे ऍड करा, बिंदास तुम्ही ते डेअरिंग करा, बडबडायचं, मोठं बोलायचं, डेअरिंग करा मी म्हणते. बट त्याच्यानं लई फायदा आहे. बट जे हिने आणि स्वामी सरांनी जे एक निर्णय घेतले, एवढं कष्ट करून इन्फ्लुएन्सरांना मोठं वर आणायचं, तर मला बिंदास एक नंबर वाटलं, स्वच्छ वाटलं आणि एकदम असं आनंद वाटते की बाबा आता कोल्हापुरातलं कोण तर हाय इन्फ्लुएन्सरांना वर आणायला आलाय. इथनं आता आम्हाला उचला आणि मुंबईमध्ये सोडा. कोण सोडलेलंच नाही हो, तुमची ओळख असणार तिथं. बट तुम्ही सांगा आमच्याकडे पण एक मॅन आहे, तिला घ्या, मग आम्ही तिथं दिसणार. मग तिथं दिसली की पूर्ण महाराष्ट्राची पब्लिक बघणार. मग मोठं कोण झालं? आम्ही झालं. केला कोणी?
तुम्ही केला. हे असे एक सपोर्ट पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. आजपर्यंत काय कोण काय केलेलंच नाही. व्हिडिओ केले की इन्फ्लुएन्सरांना नावं ठेवतात, व्हिडिओ करायला आलाय, व्हिडिओ करायला व्हिडिओ. अरे काय तुझ्या पाठीमाग सोशल मीडियावर आता लोक पैसे ढिगाने मिळवायला लागले. त्याचा उपयोग काय आहे की कुणाला माहीतच नाही. आणि मी म्हणते नुसते व्हिडिओ करूनच काय फायदा नाही. लाईक व्ह्यूज आल्यानंतर पोट भरत नाही. टेक्निकनं यूज करा सोशल मीडिया की त्याच्यातनं पैसे कसं मिळवायचं. नुसतीच व्हिडिओ खी ही नाचलं, हे केलं, व्हिडिओ बनवलं, लाईक आली, व्ह्यूज आली आणि पैसे जर मिळत नसेल तर काय उपयोग नाही. तिचं वापर चांगलं करून घे. येते वापर, बट तुम्ही कोणाकडनं तर जावा, तुमच्याकडे येऊ दे. पब्लिक मी म्हणते कोल्हापूरच्या आजपर्यंत जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत येऊन भेटा, हुडकायला लावू नका सराला. आणि जेवढी नवीन आता इन्फ्लुएन्सर होणार आहेत ती पण येऊन भेटा. कसं इम्प्रुव्हमेंट सोशल मीडियावर करायचं. मुंबईमध्ये आपल्याला घेऊन सोडणार म्हणजे स्वामी सर आणि हर्षल सगळे दादा काय. आणि थँक्यू व्हेरी मच, रिस्पेक्ट अँड सपोर्ट. तुम्ही एवढं आज कोल्हापुरात चांगलं काम करायला आलात, एकदम बेस्ट वाटलं. आजपर्यंत मला असं कुणी कोल्हापुरातले बोलवलंच नाही, कारण मी आबाळ हेपलते म्हणून. आणि जे आबाळ हेपलते मोठं होते ते त्यांच्या डोक्यात आहे. रियालिटी मध्ये माहित नाही मी कसं जगतोय. जर कळालं ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कळालं ना तुम्ही पण आबाळ हेपलचा रिप्लाय चालू करशील. अरे साध नाही, साध म्हणते ते खरं आहे. चला आपण पण मोठं बोलूया. शपथ सांगतोय लय पैसे मिळतात राव. शपथ सांगतोय. एक व्हिडिओ कुणाची ऍड करायची, कपडावालीची, किती 15,000 रुपये देणार आहे कोण? 15,000 रुपये 15,000 म्हणतो कुणाला. 3 तास नुसती राबायचं आणि 3 मिनिटाचा व्हिडिओ 15,000. आणि जे 8,000 रुपये माणसं जे पगार करत असतात महिनाभर राबून, तेच माणसं निगेटिव्ह कमेंट करतात, हे कोयाला आवडायचा व्हिडिओ केला. अरे कोयाला आवडायचा व्हिडिओ केला नाही, तुझे किती पैसे मिळाले ते तिला माहित, तुला काय माहित काय. म्हणून सगळ्यांना सांगतोय बिंदास्त तुम्ही सोशल मीडियाचा वापर चांगलं करा आणि एन्जॉय करा. फुल व्हिडिओ करायला चालू करा. हेच लाईफ आहे आता. सोशल मीडियावरच आता जगायचं आहे. आता गेलं ते चुनमरे फुटाने भजी कोण खात्याला बघतात नाही, बघत ते दिवसच गेले. आता इम्प्रुव्हमेंट व्हा. ह्याच्यावर चालते. मोबाईल वरच पैसे मिळतात आता. काम करून पेक्षा जास्त मोबाईलवर पैसे मिळतात. ते काम तुम्ही करा. पण हात जोडून विनंती करतो, खूप पैसे मिळवून आई बाबाला सपोर्ट करा. पैसेच म्हणजे जरा काहीतरी हाय लागणारी वस्तू. हा, आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला वाटेल हे चॅनल आता नवीन चालू केल्यात, आता सबस्क्राईब करा, लाईक करा. हे चॅनल जुना आहे तर तुम्हाला ह्याच्यावर सबस्क्राईब करणे हे कर्तव्य आहे. आणि हे कोल्हापूरचं चॅनल आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये जे काही तुम्हाला कोल्हापुरात घडणार आहे हे चॅनलवर 100% दिसणार. म्हणून ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ह्या चॅनलचं पण इंस्टावर पण पेज आहे, तिला जाऊन फॉलो करायचं आहे. कोणाला पण जाऊन फॉलो करतायत. करायची कामं नाही करत आणि नाही करायची कामं करतात. म्हणून जे फॉलो ज्यांना करायचं आहे त्यांनाच करा. सबस्क्राईब या चॅनलला करा आणि ह्या चॅनलला फुल सपोर्ट करून इम्प्रुव्हमेंट बघायची नुसता. सुरुवात आणि आजपासून हर्षल दादांनी आणि स्वामी सरांनी ह्या चॅनलला फुल पॉवरनं असं बूस्ट केल्यात तर हे चॅनल 100% पुढे होणार मला असं वाटतंय. आणि मी पण ह्या चॅनल थ्रू एकदम फुल सपोर्ट करणार. तुम्ही पण ह्या चॅनलला फुल सपोर्ट करा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर बटन दाबून काय करताय करा, पण या चॅनलला सपोर्ट करा.